यावेळेस आपल्याकडे चंद्रग्रहण आलेले आहे. या ग्रहण स्पर्शाचा काळ हा रात्री 9:57 आरंभ होतो आणि ग्रहण मोक्षाचा काळ हा रात्री 1:27 सांगितलेला आहे. या काळामध्ये कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन या राशीने चंद्राला पाहू नये. ग्रहण काळामध्ये आरंभी आणि शेवटी स्नान करावे, अर्थात ग्रहण स्पर्शाच्या काळात एकदा स्नान करावे आणि ग्रहण मोक्षाचे वेळीसुद्धा एकदा स्नान करावे. आणि या मधला जो काळ आहे त्यावेळेस ज्याने त्याने आपापल्या परीने साधना करावी. गुरुमंत्र असेल तर तो मंत्र जप करावा, ध्यानधारणा करावी, भगवंताचे नामस्मरण करावे, भजन करावे. तुकोबाराय सांगतात, काळ सारावा चिंतने. जर तो काळ आपण नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये घालवला तर आपले मंत्र हे सिद्ध होतात. आपल्याला या ग्रहण काळामध्ये सूर्य आणि चंद्र हे सहकारी ठरतात. असो, मोक्ष स्नानानंतर त्याने न झोपता आपला पुढचा नित्यनियम करावा, अर्थात देवपूजा वगैरे करावी आणि दुपारी थोडा आराम करावा. रामकृष्ण हरी.